आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे मुलांनो, मी जे शिकवलंय ते म्हणा ना. ईस्ट और वेस्ट, ईस्ट और वेस्ट. ए शांत राहा. काय बोलतोस तू? गौरीजी ऐकतील ना. अरे मग ऐकू दे ना, तेच हवंय ना आपल्याला. मुलांनो, ईस्ट और वेस्ट, हळू बोला. अरे तू आम्हाला काय गप्प करतोयस? उलट तू जोरात बोल. मुलांनो, जर गौरीजी तुमची मावशी असेल तर हे कोण झाले? काका. करेक्ट. मग म्हणा, रुद्र काका सांगून टाका. 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 शांतराम, गप्पा बस. काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं? अरे तुला मोटिवेट करतोय ना. नको करूस मोटिवेट. हे बघ रुद्र, तुमच्या लग्नाची गाठ ऑलरेडी वर बांधली आहे. हो, तू बांधायला गेला होतास. नाही, पण मला वाईट देतात ना. अरे तू घाबरतोय कशाला? डायरेक्ट जाऊन बोल ना. अरे तू जा रे. अरे काय करतो? अरे रुद्र, आत्ता नाही तर कधीच नाही. अरे बिट्टीला सगळ्यात बेस्ट गिफ्ट देशील तू. जा. अरे जा ना. रुद्र सर काय विचारतील? मी काय सांगू? रुद्र सर प्लीज आत्ता नको. मॅडम, माझ्याकडे द्या, मी कापतो केक. नाही, असू देत, कापते मी. अहो द्या हो. अरे गौरी, हा माणूस कोण आहे? गौरीजींना कसं ओळखतो? याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. गौरीजी, ऍक्च्युली मला तुमच्याशी. रुद्र सर, हे माझे मामा. नमस्कार. नमस्कार. आपण याआधी कधी भेटलोय का? छे, नाही, कसं भेटणार? मी फारसा येतच नाही इकडे. ते काय, माझं काम भलं, माझं घर भलं आणि मी भला. ही माझी बाची. मी खूप शोधलं हिला, पण ती मला भेटलीच नाही. आणि मीही तिला भेटलो नाही. आता काही खरं नाही माझं. रुद्र सरांना सगळं कळणार. आता रुद्र सर मला कधीच माफ करणार नाहीत. हे सगळं काय घडतंय माझ्या आयुष्यात? रुद्र सर, मी खरंच तुम्हाला सगळं सांगणार होते, पण तशी संधीच नाही मिळाली हो. त्याचं काय, गौरीला आई वडील नव्हते. तिला मीच लहानचं मोठं केलं, अगदी लेकीसारखं मोठं केलं. आणि तिचं लग्न ठरलं. आणि काकू ऐका ना. काकू काकू ऐका ना. काकू, बरं झालं तू आलीस. मी यांना गौरीबद्दल सांगतच होतो की हे. एक शब्द बोलू नका तुम्ही. माझ्या साध्या भोळ्या भाचीविषयी मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये.
कशी आहेस बाळा? तू वाळली सनी, मी नाहीये ना तुझी काळजी घ्यायला. ह्यांचं बोलणं काही मनावर घेऊ नको का? तुला माहितीये ना काही बोलतात ते. जाऊ दे. अहो बघितलं का कोण आहे? कोण आहे? आपली नात आहे. गुणाची ग माझी लेकती. अस्सल सोनं आहे आमची गौरी. पण आमच्या बरोबर नाही राहत ना आता. कशी राहणार म्हणा? लग्न झालंय ना तिचं. पण तिच्याशिवाय घर अगदी सुनं सुनं झालंय आमचं. आम्हाला दोघांना घर खायला उठतं नुसतं. आणि छकुली बघा कशी बिलगलीये तिला. नजर नको ग बाई लागायला. हिला काय झालंय नक्की? गुडघ्यावर पडली बिडली नाही ना ही? हा माझा मित्र पुष्पा, म्हणजे पुष्यमित्र. हे गौरीजींचे मामा होते. आपण कुठे वेळ? नमस्कार. रुद्र जरा बाहेर जाऊया का? बोलायचं होतं. हा थांब जरा. अहो तुम्ही बघत काय बसलात? ठेवा ते. खूप कामं पडलीत आपली. चला बरं जरा बाहेर. प्रपोज केलंस का? नाही. का? कर ना लवकर. काय कर मामा माणूस. तू इथं कशाला घेऊन आली मला? चांगली गौरी तिथं हाताला लागली होती. तिला घेऊन येणारच होतो. तेवढ्यात तू आली आणि सगळा घोळ घातला. मी घोळ घातला? नाहीतर काय. काय सुरू होतं तुझं तिथं? हा काय कौतुक, काय गालगुच्चे, काय याच्यासाठी आलो का आपण इथं? आणि ती कडेवर घेऊन मिरवत होती ती पोरगी कोण होती? स्वतः काही चांगलं करायचं नाही आणि दुसरा करतो तर त्याला करू द्यायचं नाही. नाही चालत ना तुमचं डोकं? मग कशाला मेहनत घेता? आता मी काय सांगते ते नीट ऐका. इथून पुढे मी जे म्हणेल तसंच करायचं.